नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। नंबर 1, सिंधुदुर्ग जिल्हा। महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण म्हणजे आंबोली। आंबोली म्हटलं की लगेच सिंधुदुर्ग जिल्हा आठवणीत राहतो। समुद्र सपाटीपासून 200 फूट उंचीवर असणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा कायमच पावसाचा गड मानला जातो। पूर्वेकडून अरबी समुद्र, दक्षिणकडून कर्नाटक व गोव्याची सीमा, तसेच उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते। सह्याद्रीच्या पर्वतामुळे पावसाचा जोर या ठिकाणी कायमच वाढता राहिला आहे। आंबोली घाटास महाराष्ट्रातील चेरापुंजी देखील म्हटले जाते। दऱ्या, नदी, गजबजलेले जंगल, श्रावण महिन्यात या जंगलांचे वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळेल। नंबर 2, रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत वसले असल्याने या जिल्ह्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। कोकणातील सर्वाधिक पावसाची नोंद ही रत्नागिरी या शहरात केली जाते। हे शहर समुद्र सपाटीपासून 35 फूट उंचीवर असून रत्नागिरी शहराला पूर्वेकडून सह्याद्रीच्या डोंगर कड्याने वेढले आहे। या शहराची सीमा कोल्हापूर, सातारा, रायगड तसेच पश्चिमेला अरबी समुद्र प्रारंभ होतो। नंबर 3, कोल्हापूर जिल्हा। महाराष्ट्र राज्यातील हा एक ऐतिहासिक जिल्हा असून या शहरास राजकीय, आर्थिक, भौगोलिक दृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। कोल्हापूर जिल्हा समुद्र सपाटीपासून 1790 फूट उंचीवर असून सह्याद्री पठाराच्या सानिध्यात वसलेला पूर्वेकडील जिल्हा आहे। या शहराचे हवामान पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्चिम भागात थंड हवामान लाभले आहे। कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते। याचे कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण अधिक वाढते। नंबर 4, रायगड जिल्हा। रायगड हा कोकण विभागातील महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा असून रायगड हे नाव विश्वभर प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थान व महत्त्व पाहून 16व्या शतकात रायगड महाराष्ट्राची राजधानी घोषित केली होती। सह्याद्री पर्वताच्या उंच उंच डोंगर दऱ्यांमध्ये असलेला हा जिल्हा 16व्या शतकापासून ते आज तागायत पर्जन्यमानाचे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते। हे शहर समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंचीवर आहे। पुणे जिल्हा। पुणे भारतातील सर्वात मोठे 8व्या क्रमांकाचे शहर आहे, तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर असून राज्याच्या आर्थिक व औद्योगिक उद्योग निर्माण करण्याच्या हेतूने महत्त्वाचे शहर मानले जाते। पुणे जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार पर्जन्यमान गतिशील आहे। पुणे जिल्ह्याचा पश्चिमी भाग जंगल व सह्याद्री पर्वताने व्यापला असल्याने या जिल्ह्यास याचा खूप फायदा होतो। पुणे शहर समुद्र सपाटीपासून 1872 फूट उंचीवर आहे। पुण्याला सह्याद्रीच्या रांगांमुळे पावसाचे प्रमाणही वाढलेले दिसते। पुण्यामधील पावसाचा अंदाज प्रतिवर्षी खरा ठरून पर्जन्यमान वार्षिक सरासरी 722 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। नंबर 6, सातारा जिल्हा। सातारा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला असून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण काही तालुक्यात जास्त आहे तर काही तालुक्यात सरासरीपेक्षा कमी असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होते। पण वाई, महाबळेश्वर, पाचगणी, कृष्णा खोऱ्यात पावसाचे आगमन दणक्यात होते। महाराष्ट्रात महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेचे आल्हाददायक ठिकाण असून पावसाची ही विक्रमी नोंद या ठिकाणी होत असते। सातारा जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची जवळपास 2433 फूट इतकी आहे, तर वार्षिक सरासरी पर्जन्यमान या ठिकाणी 500 मिलीमीटर एवढी आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे जिल्हे याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।